नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे जीके टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, अँसर की जी आहे समाज कल्याण विभागाची ती प्रसिद्ध करण्यात आली आणि तुम्ही तुमचा स्कोर सुद्धा चेक केलेला असेलच. जर अजून चेक केला नाही तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावर जाऊन तुम्ही तुमचा स्कोर चेक करू शकता. आता आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत, तर काय असू शकतो एक्सपेक्टेड कट ऑफ त्याचीच माहिती आपण इथे पाहणार आहोत. तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी पहा मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. आता काही जण इथे आले असतील फक्त आणि फक्त कट ऑफ पाहण्यासाठी, पण आपण का कट ऑफ सांगतोय, कशाच्या बेसिसवर कट ऑफ सांगतोय आणि परीक्षेबद्दल काय काय आणखी इतर माहिती आहे ती जाणून घेण्यात जे जे विद्यार्थी इच्छुक नाहीयेत, ज्यांनी फक्त पोस्टर पाहून क्लिक केलेलं आहे, ते व्हिडिओ समोर घेऊ शकतात. कारण की आपण जो कट ऑफ आहे, कट ऑफचे जे मार्क्स आहेत आपले, ते सर्वात शेवटी सांगणार आहोत. पण ते मार्क्स फिक्स आहेत का, तर फिक्स नाही. तो एक अंदाजित कट ऑफ आहे आणि तो आपण कशाच्या बेसिसवर सांगितला तेच या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आता पहा, सर्वात प्रथम ज्यांनी ज्यांनी त्यांचे आन्सर की चेक केले नाही त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे लॉग इनची. इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, त्यानंतर टाकायचा आहे पासवर्ड आणि हा जो कॅप्चा आहे तो सेम टू सेम फिल करून या ठिकाणी लॉग इन करून तुमची आन्सर की पाहायची आहे. आता काही विद्यार्थ्यांना यामध्ये अडचण येत आहे. तर का अडचण येत आहे, तुम्हाला सर्वात पहिले वापरायचं आहे ते म्हणजे क्रोम ब्राउझर. तर कोणतं ब्राउझर वापरायचं आहे आपल्याला, गुगलचं जे काही क्रोम ब्राउझर आहे त्याचा या ठिकाणी वापर करायचा आहे. दुसरं म्हणजे जर तुम्ही इतर कोणतं ब्राउझर वापरत असाल तर डेस्कटॉप मोड तुम्हाला ऑन ठेवायचा आहे. डेस्कटॉप मोड जो आहे तो तुम्हाला ऑन ठेवायचा आहे आणि क्रोम ब्राउझरचा शक्यतोवर वापर करायचा आहे. इतरही ब्राउझर वापरलं तरी काही हरकत नाही, पण डेस्कटॉप मोड ऑन केल्यावरच तुम्हाला तुमची रिस्पॉन्सिबिलिटी दिसणार आहे. अन्यथा त्या ठिकाणी जो काही वेबसाईटचा डाटा आहे तोच तुम्हाला शो होईल, आन्सर की शो होणार नाही. आन्सर की जर तुम्ही डाउनलोड केली तर ती मोजायची कशी, सरळ सरळ त्यांनी तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. योग्य उत्तर असेल तर 2 मार्क आणि जर तुमचं उत्तर चुकलेलं असेल तर 0.5 मार्क मायनस. योग्य उत्तरातून किती होणार आहे, 0.5 तुमचे मायनस होणार आहेत. सर्व पदांसाठी आहे का, तर नाही. लघु टंकलेखक म्हणजेच जे आपलं स्टेनोग्राफरचं पद आहे, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, त्यासोबतच टंकलेखक जे पद आहे, या तीनही पदांसाठी 0.3 ची निगेटिव्ह आहे. त्याबद्दल तुम्हाला तुमच्या आन्सर शीटमधून माहिती मिळून जाईल. संपूर्णरित्या या ठिकाणी 2-2 मार्क तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. त्यानंतर जे काही निगेटिव्ह मार्क आहे ते तुम्ही त्यातून वजा करू शकता आणि तुमचा फायनल स्कोर या ठिकाणी येऊन जाईल. तर फायनल स्कोर जो असेल तो तुम्ही मेन्शन करा. त्यानंतर तुमची कॅटेगरी कोणती आहे तेही सांगा आणि तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला तेही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तरीही तुम्हाला आन्सर की डाउनलोड करण्यात काही अडचण आली तर तुम्ही बिंदासपणे मेसेज करा. नक्कीच त्यावर सोल्युशन घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही करू. आता पहा, कट ऑफ डिस्कस करताना कोणकोणते मुद्दे आहेत जे महत्त्वाचे आहेत आणि त्यावर आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. अन्यथा आपण कट ऑफचा अंदाज घेऊ शकत नाही किंवा जो फायनल रिझल्ट आहे त्याचा अंदाज घेऊ शकत नाही. आता इथे सर्वात महत्त्वाचं कट ऑफवर काय प्रभाव करणार आहे, तर तुमच्या जागा जागा किती आहेत हा जो घटक आहे तो कट ऑफवर अत्यंत महत्त्वाचा परिणाम करताना आपल्याला दिसतो. दुसरं म्हणजे प्राप्त एकूण अर्ज. तर प्राप्त अर्ज तर इफेक्ट करतातच, पण त्यासोबतच किती उमेदवारांनी परीक्षा दिली तेही महत्त्वाचं आहे. कारण की इथे 25 ते 30% उमेदवारांनी गैरहजेरी लावलेली आहे. जरी अर्ज 100 आलेले असले तरी 25 ते 30% उमेदवार अब्सेंट असतील, म्हणजेच 70 ते 75% उमेदवारांनीच परीक्षा दिलेली आहे आणि तेवढेच उमेदवार आपल्याला या ठिकाणी कॉम्पिटिशनमध्ये आहेत. नंतर महत्त्वाचा आहे तो म्हणजे परीक्षेची काठिण्य पातळी. आता कोणकोणते घटक आहेत जे कट ऑफवर परिणाम करतात, तर जागा, त्यानंतर प्राप्त अर्ज, त्यानंतर परीक्षेची काठिण्य पातळी आणि ऋणात्मक गुणदान पद्धत म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम. हा जो आहे तो या ठिकाणी अत्यंत प्रभावदायक असणार आहे तुमच्या कट ऑफवर. कारण की आतापर्यंत ज्या काही परीक्षा झाल्या, मग ते तलाठी असो, त्याच्यानंतर नगर परिषद असो किंवा जलसंपदा विभाग असो किंवा आरोग्य विभाग असो, जिल्हा परिषद असो, त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हती. निगेटिव्ह मार्किंग नसली तर आपण काय करतो, 100च्या 100 अटेम्प्ट करतो. प्लस आपला प्रश्न चुकला तरी देखील मार्क जो आहे तो जात नाही किंवा प्रश्न जरी चुकला तरी आपल्याला मार्क मिळत नाही, पण आपल्या योग्य उत्तरामधले जे काही मार्क्स आहेत ते कमी होत नाही. त्यामुळे अटेम्प्ट हे आपला 100 असतात आणि प्रोबॅबिलिटी बरोबर उत्तर येण्याची जास्त असते. पण जेव्हा केव्हा निगेटिव्ह मार्किंग अवलंबल्या जाते किंवा परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते, त्यावेळेस आपला अटेम्प्ट 100 पर्यंत जात नाही. तो 95, 90, 85, इव्हन 80 किंवा त्यापेक्षाही कमी अटेम्प्ट काही विद्यार्थ्यांनी करताना आपल्याला दिसतात. तर असं झालेलं आहे. एक प्रभाव हा आहे. दुसरं म्हणजे त्यातही जर आपले उत्तर चुकले तर आपले जे काही मार्क्स आहेत त्यामधून वजा केल्या जातात. तर हा आहे निगेटिव्ह मार्किंगचा परिणाम जो आपल्याला कट ऑफवर दिसणार आहे. आणि सर्वात शेवटी महत्त्वाचा आहे ते म्हणजे नॉर्मलायझेशन.
तुमची परीक्षा जर एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये झालेली असेल तर तुमच्या पदांचं नॉर्मलायझेशन होणार आहे. आणि नॉर्मलायझेशन असा प्रकार आहे की त्यामुळे जो काही कॅन्डिडेट त्याचा नंबर खाली जर असेल तर तो सरळ वरती येऊ शकतो आणि जो काही रँकमध्ये कॅन्डिडेट असेल त्याचं सिलेक्शन होऊ शकत नाही, कारण की त्याचे नॉर्मलायझेशन मार्क्स कमीही होऊ शकतात. BMC सारख्या परीक्षा, तलाठी भरतीसारख्या परीक्षा, ह्या जर परीक्षा आपण पाहिल्या तर यामध्ये आपल्याला 30 ते 40 मार्कांचं नॉर्मलायझेशन झालेलं दिसतं. अगोदर तलाठीमध्ये झालं होतं 30-40 मार्कांचं. त्यानंतर BMCची म्हणजे बृहत मुंबई महानगरपालिकेची सहाय्यक या पदासाठी झालेली परीक्षा, यामध्ये सुद्धा आपल्याला 30 ते 35 मार्कांचं नॉर्मलायझेशन दिसलं. 30 ते 35 मार्कांचं नॉर्मलायझेशन म्हणजे काय? एखादा विद्यार्थी जर 150 मार्क्सवर असेल, त्याला जर 30 मार्क्स त्याचे वाढले नॉर्मलायझेशनने तर तो सरळ 180 वर जातो. एखाद्या विद्यार्थ्याचे जर मार्क्स कमी झाले, कारण की मार्क्स कमी सुद्धा होतात, तर 20 ते 25 मार्क्स कमी होतात आणि इथे जर एखाद्या विद्यार्थ्याचे मार्क 30 कमी झाले तर तो सरळ 150चा 120 वर येतो. आणि तफावत जर आपण पाहिली तर 50 ते 60 मार्कांची तफावत दोन्हीही विद्यार्थ्यांमध्ये तयार होते. तर अशा पद्धतीने प्रभाव करणारा घटक आहे तो म्हणजे नॉर्मलायझेशन. आणि हे आपल्याला कधी कळणार आहे? फायनल रिझल्ट आल्याच्या नंतर. सध्या प्रोसेस काय असेल आपली? सुरुवातीला लागलेली आहे तुमची फर्स्ट आन्सर की, त्यानंतर लागणार आहे तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट. हो, यामध्ये आणखी महत्त्वाचं असं आहे की जर तुम्हाला या पहिल्या उत्तर तालिकेमध्ये काही चुका किंवा प्रश्नामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकता. 100 रुपये फी तुम्हाला भरायची आहे. काही जण विचारताय, आपण आन्सर कीवर व्हिडिओ तयार केलाच होता, आन्सर कीची माहिती तुम्हाला दिली. तर काही जणांचे मेसेज असे आले की आम्ही यावर आक्षेप कसे घ्यावे? तर तुम्ही लॉग इन करून त्यानंतर रिस्पॉन्स शीटचा जो काही पर्याय आहे त्याच्याच बाजूला तुम्हाला ऑब्जेक्शनचा एक फॉर्म मिळतो. त्यावर तुम्हाला कोणत्या प्रश्नावर आक्षेप आहे तो प्रश्न त्या ठिकाणी तुम्ही मेन्शन करू शकता. प्लस सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे या ठिकाणी सपोर्टिंग डॉक्युमेंट लावणं गरजेचं आहे. जे काही त्या प्रश्नाबद्दल तुम्हाला वाटत असेल की तुम्ही दिलेलं उत्तर हे योग्य आहे, तर ते उत्तर का योग्य आहे त्यासाठी तुम्हाला एखादा स्टँडर्ड रिसोर्स किंवा त्याचे स्क्रीनशॉट वगैरे किंवा फोटोज वगैरे ते अपलोड करायचे आहे आणि ते त्या ठिकाणी जोडायचे आहे आक्षेप घेताना. म्हणजे एक तर 100 रुपये फी, दुसरं म्हणजे दस्तऐवज त्या ठिकाणी जोडायचा आहे. ह्या दोन गोष्टी. आणि आक्षेप कुठे घेऊ शकता? लॉग इन करून ऑनलाईन पद्धतीने आक्षेप घ्यायचा आहे, त्यासोबत दस्तऐवज जोडायचा आहे आणि पर प्रश्न 100 रुपये फी या ठिकाणी भरावी लागेल. नक्की आक्षेप घ्या जर तुम्हाला वाटत असेल प्रश्न किंवा पर्याय चुकीचा आहे तर. तर हे झालं ह्या गोष्टी. आता पहा, सर्वात प्रथम आपल्याला लागली फर्स्ट रिस्पॉन्स शीट, त्यानंतर लागणार आहे सेकंड रिस्पॉन्स शीट आक्षेप घेतल्याच्या नंतर होणार आहे तुमचं नॉर्मलायझेशन आणि नॉर्मलायझेशन होऊन लागेल मेरिट लिस्ट आणि मेरिट लिस्टमधूनच लागणार आहे टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट म्हणजे तात्पुरती निवड यादी आणि नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा तुमचा जो आहे तो कार्यक्रम आयोजित करण्यात येईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर लागणार आहे फायनल सिलेक्शन लिस्ट. तर अशा पद्धतीने प्रक्रिया असणार आहे. या ठिकाणी कोणकोणते घटक कट ऑफवर परिणाम करतात त्याचं आपण डिस्कशन केलं. नंतर पहा, सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे जागा किती आहेत. जागा जाहिरातीमध्ये मेन्शन केलेल्या होत्या. तर पद पहा, या ठिकाणी आपण जास्त डिस्कशन करणार नाही आहोत, फक्त जे काही पद आहे त्या पदाची माहिती आणि त्यानंतर जागा किती आहेत. तर पहिलं पद आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, त्याच्या एकूण जागा आहेत 5. नंतर समाज कल्याण निरीक्षक म्हणजे सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर, त्याची पदं आहेत एकूण 39. त्यानंतर गृहपाल किंवा अधीक्षक महिला, त्याची पदं आहेत 92. त्यानंतर गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण, त्याची पदं आहेत 61. त्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखक 10 पदे, निम्न श्रेणी लघुलेखक 3 पदे आणि लघु टंकलेखक 9 पदे. तर अशा एकूण जागा आहेत. यामध्ये काही कॅटेगरी अशा आहेत, इथे पहा, काही कॅटेगरी जर आपण पाहिलं अनुसूचित जाती, लघु टंकलेखक, तर एकही जागा नाही. म्हणजे या ठिकाणी जे काही जागा आहेत त्यांची संख्या फार कमी आहे आणि काही कॅटेगरीज अशा आहेत की त्यांनी फॉर्म भरून सुद्धा त्यांच्या कॅटेगरीच्या जागा नाही आहेत, पण ओपनच्या जागेसाठी ते या ठिकाणी कॉम्पिटिशनमध्ये उतरू शकतात. नंतर पहा, फक्त जागाच नाही तर फॉर्म किती आलेले आहेत. जे वरिष्ठ समाज कल्याण पद आहे तिथे 5 जागांसाठी 11,216 फॉर्म आले. या फॉर्मवरून आपल्याला स्पर्धा कळते की किती आहे आणि यामध्ये 25 ते 30% गैरहजेरी असल्याकारणाने तेवढी संख्या तुम्ही वजा करू शकता. पण फॉर्म पहा किती आलेले आहे. गृहपाल महिला जर आपण पाहिलं तर महिलांसाठी आलेले आहे 3ऱ्या क्रमांकावर 73,625 फॉर्म फक्त 93 जागांसाठी. सर्वसाधारण जर पाहिलं गृहपाल तर 40,968 एकूण फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर समाज कल्याण निरीक्षक जर पाहिलं तर 39 जागा होत्या, त्यासाठी फॉर्म आलेले आहेत 58,009. नंतर उच्च श्रेणी लघुलेखक 10 जागांसाठी 1,317, निम्न श्रेणी लघुलेखक 3 जागांसाठी 620, लघु टंकलेखक 9 जागांसाठी 1,447. असे टोटल जर पाहिले महिला उमेदवार तर त्या आहेत 99,508. पुरुष अर्जदार जे आहेत ते आहेत 87,658 आणि माजी सैनिक आहेत 3,448. असे एकूण 1,87,000 टोटल फॉर्म आलेले आहेत. पहा मित्रांनो, फॉर्म किती आले? 1,87,000 इतके अर्ज आलेले आहेत आणि जागा आहेत 200च्या आसपास. तर अशा पद्धतीचे फॉर्म
वेगवेगळ्या जागेसाठी आलेले आहेत. महिला उमेदवार हे पुरुष उमेदवारांपेक्षा जास्त आहेत. त्यानंतर आहेत पुरुष उमेदवार आणि सर्वात शेवटी आहेत माजी सैनिक उमेदवार. आता यामध्ये कोणत्या पदाचं नॉर्मलायझेशन होणार आहे आणि कोणत्या पदाचं होणार नाही, तर खालील जी काही 3 पदे आहेत, इथे पहा. उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक किंवा निम्न श्रेणी लघुटंकलेखक जर आपण पाहिलं, तर या 3 पदांची परीक्षा एकाच शिफ्टमध्ये पार पडलेली होती. किती? एकाच शिफ्टमध्ये. म्हणून या 3 पदांचं नॉर्मलायझेशन होणार नाही. पण वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक यांची परीक्षा जी आहे ती किती शिफ्टमध्ये पार पडली त्यावर डिपेंड आहे. नंतर गृहपाल अधीक्षक, गृहपाल महिला, सर्वसाधारण समाज कल्याण निरीक्षक या पदांचं नॉर्मलायझेशन 100% होणार आहे. म्हणून तुम्हाला जे आता मार्क्स मिळाले त्यामध्ये बदल होईल. सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा तुमची येईल तिथेही तुमच्या मार्कांमध्ये बदल होऊ शकतो. एखादा प्रश्न जर पर्याय बदलला तर कसा इफेक्ट होणार आहे? एक तर तुमचा 2 मार्क मिळालेले आहेत ते सुद्धा वजा होऊ शकतात, किंवा तुमचं उत्तर जर योग्य असेल तर 2 मार्क्स तुम्हाला मिळू शकतात, प्लस निगेटिव्ह वगैरे जर त्यातला गेलेला असेल तेही कमी जास्त होऊ शकतात. रिस्पॉन्स शीटमध्ये जर बदल झाला तर तुमच्या मार्कमध्ये या ठिकाणी बदल होईल आणि निगेटिव्हचा प्रभाव त्यावर आपल्याला दिसेल. नंतर पहा, जागा आहेत एकूण 219 आणि अर्ज आलेले आहेत 1,87,202. आता येऊया आपण प्रश्न किंवा परीक्षा पद्धतीवर. परीक्षा पद्धतीमध्ये पहा, असा होता मेन्शन तुमच्या, कारण की परीक्षेची काठिण्य पातळी ही सुद्धा कट ऑफवर परिणाम करते. तर यामध्ये तुमची परीक्षा जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने झालेली होती, ती तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. महत्त्वाचा पॉईंट काय आहे? 4थ्या क्रमांकाचा. इथे काय सांगितलं त्यांनी? बौद्धिक चाचणी आणि घेतलं काय? मॅथ. परीक्षेला काय आलं? मॅथ आणि गणिताचा कुठेही उल्लेख नाही. उल्लेख कशाचा आहे? बौद्धिक चाचणीचा, म्हणजेच रिझनिंगचा उल्लेख आहे. पण प्रश्न नफा तोटा, रेल्वे, सरळ व्याज, सरासरी, रेशो, प्रोपोर्शन अशा पद्धतीने किंवा कॅल्क्युलेशन सुद्धा, तर अशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत. आणि गणिताचा उल्लेख जाहिरातीमध्ये कुठेही नव्हता. एक म्हणजे कशाचा उल्लेख नव्हता? गणितचा. दुसरं म्हणजे कशाचा उल्लेख नव्हता? निगेटिव्ह मार्किंगचा. आता काही जण म्हणतात ज्याचा अभ्यास असेल त्याला चांगले मार्क्स पडतील, ज्याचा अभ्यास कमी असेल त्याला कमी मार्क्स पडतील. परीक्षेत काहीही बदल केला तरी जे विद्यार्थी हुशार असतील त्यांना जास्त मार्क्स मिळतील. पण पहा मित्रांनो, या ठिकाणी परिस्थिती कशी आहे? जर परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग एकाच 4ची नाही तर एकाच 2ची जरी असली तरी काही हरकत नाही. निगेटिव्ह मार्किंग असली तरीही काही हरकत नाही. परीक्षेमध्ये पॅटर्न जो आहे मॅथ असो, मॅथसोबत इतरही काही विषय असो तरीही काही हरकत नाही. पण ज्यावेळी जाहिरात येत असते त्यावेळी त्यामध्ये ते मेन्शन करणं गरजेचं आहे. कारण की जे काही उमेदवार आहेत ते जाहिरातीमध्ये ज्या ज्या गोष्टी मेन्शन आहेत त्याच आधारे परीक्षेला लागतात. इथे जाहिरातीमध्ये तुम्ही ज्या ज्या विषयांचा उल्लेख केलेला आहे तशा पद्धतीने परीक्षा घेणं गरजेचं आहे. परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचा जो काही रोष आहे तो निगेटिव्ह मार्किंग किंवा मॅथ विचारलं याच्यावर नसून तो ऐन परीक्षेच्या वेळी तुम्ही बदल केला. म्हणजे हॉल तिकीटमध्ये त्यांनी मेन्शन केलं की निगेटिव्ह मार्किंग आहे. हॉल तिकीटमध्ये मेन्शन करावं लागलं तुम्हाला की कशा पद्धतीने परीक्षा पद्धती असणार आहे. तर ऐन वेळी केलेला बदल हा विद्यार्थी हुशार असो किंवा विद्यार्थी हुशार नसो, अभ्यास करणारा असो की अभ्यास करणारा नसो, सर्वांना त्याचा फटका या ठिकाणी बसताना आपल्याला दिसतो. आता हे झालं परीक्षेबाबत. यावर जास्त डिस्कशन करून फायदा नाही. पण तुमच्या काही गोष्टी लक्षात आलेल्या असतील की असे जे बदल होतात त्यामुळे स्कोर आपला घसरतो. निगेटिव्ह मार्किंग असो किंवा नॉर्मलायझेशनचा प्रभाव सुद्धा तुमच्या मार्कांवर पडू शकतो. म्हणून जे काही आता तुम्हाला मार्क मिळालेले आहेत ते तुमचे अंतिम गुण नाहीत. सेकंड रिस्पॉन्स शीट नंतर त्यासोबतच नॉर्मलायझेशन नंतर तुम्हाला तुमच्या मार्क्समध्ये बदल झालेला दिसेल. आता येऊया आपण कट ऑफवर. तर हा कट ऑफ जो मी या ठिकाणी सांगत आहे तो पूर्णतः जागेवर, परीक्षेच्या काठिण्य पातळीवर, विद्यार्थ्यांनी जो काही रिस्पॉन्स त्यांचा दिला त्यावर, निगेटिव्ह मार्किंग तुमची झालेली आहे त्याच्यावर, या सर्व गोष्टींचा विचार करून या ठिकाणी कट ऑफ सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. हा माझा वैयक्तिक अंदाज आहे. यावर तुमचं मत काय तेही तुम्ही मेन्शन करू शकता कमेंटमध्ये. आणि तुम्हाला काय वाटतं कट ऑफ कितीवर लागेल? कारण की अजून तुमचा फायनल स्कोर डिसाईड झालेला नाही. तुमचा जो फायनल स्कोर आहे तो अजून डिसाईड झालेला नाही. सध्या फक्त फर्स्ट रिस्पॉन्स शीट आली आणि फर्स्ट रिस्पॉन्स शीटच्या आधारावर हा कट ऑफ आपण या ठिकाणी सांगत आहोत. काही जणांना हा कमी वाटत असेल, काही जणांना हा जास्त वाटत असेल, पण हा माझा वैयक्तिक अंदाज आहे. तुम्हाला काय वाटते ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आणि कट ऑफ असंच लागेल असं नाही, यापेक्षा कमीही लागू शकतो आणि यापेक्षा जास्तही लागू शकतो. मी कोणी भविष्यकार नाही आहे की जसा तसा लागणार आहे. पण शक्यतोवर मागील जे काही आपण कट ऑफ पाहिले तर जो काही अंदाज होता त्याच्याच आसपास लागलेले आहेत. तर पहा, ओपनचा जो कट ऑफ आहे तो 140 ते 144च्या आसपास लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर ओबीसी जर आपण पाहिलं तर 136 ते 140च्या आसपास लागण्याची शक्यता आहे. आता तुम्ही म्हणाल हा कोणत्या पदासाठी? तर जे काही खालचे 3 पद आहेत, निम्न श्रेणी लघुलेखक, उच्च श्रेणी लघुलेखक किंवा टंकलेखक, या पदासाठी हा कट ऑफ नाही. किंवा वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक याही पदासाठीचा हा कट ऑफ नाही आहे, कारण की त्यांच्या जागा खूप कमी आहेत. काही काही कॅटेगरीच्या इव्हन जागा सुद्धा नाही. त्यामुळे ते जे 4 पद आहेत ज्यांच्या कमी जागा आहेत त्याबद्दल आपण बोलणार नाही आहोत. त्यांचा कट ऑफ काय लागेल हे आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. पण ज्या पदांसाठी जास्त अर्ज आलेले आहेत, मग ते वार्डन असो, सर्वसाधारण असो किंवा महिला असो, त्यानंतर समाज कल्याण निरीक्षक
सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर हे पद असो, या तीनही पदांसाठी आपण हा कट ऑफ सांगत आहोत. प्लस जे काही यामध्ये समांतर आरक्षण असणारे कॅन्डिडेट आहेत, म्हणजे माजी सैनिक, त्यासोबतच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त इत्यादी समांतर आरक्षण घेऊन ज्या उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे त्यांचा कट ऑफ याच्याही पेक्षा कमी जाऊ शकतो. हा आपण पाहत आहोत सर्वसाधारणचा कट ऑफ. तर पहा, ओबीसी जो आहे तो 136 ते 140 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. नंतर एसटी कॅटेगरी जर आपण पाहिलं तर 126 ते 130 याच्या जवळपास एसटी कॅटेगरीचा कट ऑफ राहू शकतो. त्यानंतर एससी कॅटेगरी जर आपण पाहिलं तर 132 ते 136 या दरम्यान कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर एनटी जर पाहिलं तर 136 ते 138 या दरम्यान एनटीचा कट ऑफ राहू शकतो. नंतर ईडब्ल्यूएस जर पाहिलं तर 140 ते 142 या दरम्यान ईडब्ल्यूएसचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. नंतर एसीबीसी जर आपण पाहिलं तर एसीबीसी सुद्धा 138 ते 140 या दरम्यान राहू शकतो. आणि सर्वात शेवटी एसबीसी जर आपण पाहिलं तर 136 ते 138 याच्या जवळपास एसबीसीचा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण जो काही कट ऑफचा अंदाज आहे तो सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमचं मत काय, कट ऑफ कितीवर लागेल, तुमचा स्कोर किती आहे ते तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा. काही प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा तुमची जी काही रिस्पॉन्स शीट आहे त्यामध्ये तुम्हाला काही चुका आढळल्या का तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणखी काही डाऊट्स असतील, प्रश्न असतील, सजेशन असतील तेही तुम्ही कमेंटमध्ये सुचवू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.